नमस्कार, कुकिंग टाइम मराठीमध्ये सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत। आज मी मऊ लुसलुशीत जाळीदार पांढऱ्या शुभ्र इडल्या कशा बनवायच्या याची रेसिपी शेअर केलेली आहे। तर इथे पहा, इडल्या बनवण्यासाठी मी सोना मसुरी तांदूळ घेतला आहे। तुम्ही कुठलाही तांदूळ घेऊ शकता, फक्त ज्या तांदळाचा भात चिकट होतो तो तांदूळ इथे आपल्याला वापरायचा नाही। तर आता मी 3 वाट्या तांदूळ घेतला आहे। तांदूळ घेत असताना वाटी आपल्याला सपाट भरून घ्यायची आहे। सेम त्याच वाटीने 1 वाटी उडीद डाळ घेतली आहे व त्यामध्ये 1 मोठा चमचा मेथी दाणे घालायचे आहेत। तांदूळ स्वच्छ धुवून झाला। आता यामध्ये पुरेसं पाणी घालायचं आहे। सेम याच पद्धतीने उडदाची डाळ पण धुवून घ्यायची आहे। 2 ते 3 पाण्याने डाळ स्वच्छ धुतली। डाळ धुताना हलक्या हाताने धुवायची आहे व हे आपल्याला 5 ते 6 तास भिजत ठेवायचं आहे। मी 6 तास भिजत ठेवलं होतं। डाळ व तांदूळ चांगलं भिजलं गेलं तर ते चांगलं वाटलं जातं। तर 6 तास झाले आहेत। तांदूळ पहा, मऊसूत असा भिजला गेला आहे। उडदाच्या डाळीतलं पाणी काढून घेणार आहोत व हेच पाणी आपण डाळ व तांदूळ वाटण्यासाठी वापरणार आहोत। ज्या वाटीने तांदूळ डाळ घेतले सेम त्याच वाटीने पोहे घेतले आहेत। पोहे आपल्याला चांगले भिजवून घ्यायचे आहेत, स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। पोहे साईडला ठेवून देऊया। आता सगळ्यात अगोदर आपण उडदाची डाळ वाटून घेणार आहोत। यामध्ये खूप जास्त पाणी घालायचं नाही। तर डाळ आपल्याला चांगली बारीक वाटून घ्यायची आहे। एकदम सॉफ्ट अशी वाटली गेली पाहिजे। ही स्टेप अत्यंत गरजेची आहे। तर पहा, अशा पद्धतीने डाळ वाटून झाली। आता यानंतर तांदूळ वाटून घेणार आहोत। तांदूळ पण आपल्याला डाळीसारखाच बारीक मऊसूत असा वाटून घ्यायचा आहे। यामध्ये खूप जास्त पाणी घालायचं नाही। आता पोहे पण यामध्ये वाटून घेणार आहोत। तर उडीद डाळीमधलं पाणीच आपण यामध्ये का वापरलं, तर यामध्ये मेथी दाणे घातले होते, त्यामुळे त्यात छान अशी हीट तयार होते त्या पाण्यामध्ये। म्हणूनच आपल्याला उडदाच्या डाळीचं पाणी इथे वापरायचं आहे। डाळ तांदूळ वाटल्यानंतर हे आपल्याला 2 ते 3 मिनिटं छान एकाच दिशेने फेटून घ्यायचं आहे। असा उबदार कपडा घ्यायचा आहे व यामध्ये वाटलेलं मिश्रण झाकून ठेवायचं आहे। असं केल्यामुळे मिश्रणाला छान ऊब भेटते। आता हे वाटलेलं डाळ व तांदूळ मी रात्रभर आहे असंच ठेवणार आहे। तर पहा, 11 तासानंतर हे मी पाहत आहे। तर हे मिश्रण मी 11 तास ठेवलं होतं। तर हिवाळ्यामध्ये डाळ व तांदूळ आंबवण्यासाठी, म्हणजेच याचं व्यवस्थित फर्मेंटेशन होण्यासाठी एवढा वेळ देणं अत्यंत गरजेचं आहे। 8 ते 9 तासात हे पीठ व्यवस्थित आंबलं जात नाही। त्यामुळे डाळ व तांदूळ वाटत असताना तुम्ही 5 ते 6 वाजता रात्रीच्या वाटू शकता, म्हणजेच याला पुरेसा वेळ भेटतो आंबण्यासाठी। तर इथे पहा, पीठ आपलं छान पांढरं शुभ्र झालं आहे व एकदम हलकं तुम्हाला दिसत असेल। तर हे कशामुळे होतं, तर इथे आपण उडदाची डाळ एकदम बारीक वाटून घेतली होती। तुम्हाला पण उडदाची डाळ वाटत असताना ती एकदम बारीक वाटून घ्यायची आहे। व तांदूळ पण, जर तांदूळ खूप रवाळ राहिला तर हे मिश्रण तळाला बसेल व व्यवस्थित आंबलं जाणार नाही। व डाळ पण रवाळ राहिली तरी देखील हे पीठ व्यवस्थित आंबलं जात नाही। तर आता यामध्ये चवीनुसार घालायचं आहे मीठ घातल्यानंतर याच्या आपण इडल्या तयार करून घेणार आहोत। तर इथे एकच गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे की डाळ व तांदूळ वाटत असताना ते आपल्याला एकदम बारीक वाटून घ्यायचे आहेत व थंडीच्या दिवसामध्ये मेथी दाणे थोडेसे जास्त घालायचे आहेत। मेथी दाण्यांमध्ये हीट असते। तर इडलीच्या साच्याला तेल लावायचं आहे व तुमचा जसा साचा असेल त्यानुसार तुम्ही यामध्ये मिश्रण घालून घेऊ शकता। त्या अगोदर इडलीचा कुकर गॅसवरती ठेवायचा आहे, त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे। मिश्रण साच्यामध्ये घातल्यानंतर याला लगेच हीट मिळणं गरजेचं आहे, त्यामुळे अगोदरच कुकर गॅसवरती ठेवायचा आहे व नंतरच इडलीच्या साच्यामध्ये पीठ घालायचं आहे। तर ह्या इडल्या मी
15 ते 20 मिनिटं छान वाफवून घेतल्या। तर इथे पहा, तुम्हाला इडल्या छान फुगलेल्या दिसत असतील व पांढऱ्या शुभ्र अशा तयार झालेल्या दिसत असतील। तर इडली बनवताना दरवेळी मी सोना मसुरी तांदूळच वापरते व ज्यावेळी मी रेशनिंगचा तांदूळ वापरते त्यावेळी मी त्या तांदळात इडली राईस घालत असते, म्हणजेच अर्धा रेशनिंगचा तांदूळ व अर्धा इडली राईस। फक्त रेशनिंगच्या तांदळाच्या इडल्या जाळीदार होतात, पण त्या मऊसूत अशा होत नाही। त्यामुळे तुम्ही देखील इथे रेशनिंगचा तांदूळ वापरणार असाल तर त्यामध्ये सोना मसुरी तांदूळ किंवा इडली राईस वापरू शकता। इडल्या अतिशय सुंदर होतात। तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल की इडली किती सॉफ्ट झाली आहे व अतिशय हलक्या झाल्या होत्या व चवीला एकदम भारी लागतात। तर इथे तुम्ही बघू शकता इडली एकदम मऊसूद अशी तुम्हाला दिसत असेल। या 10 ते 12 तास आहे अशा इडल्या मऊ राहतात। तर इडलीला जाळी पण खूप छान पडते। तर या व्हिडिओमध्ये मी सांगितलेले प्रमाण व सांगितलेली वेळ तुम्ही नक्की लक्षात ठेवा व त्यानुसार तुम्ही इडल्या बनवू शकता। तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह।